एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। विनेश फोगाटची याचिका ही फेटाळण्यात आली आहे। विनेशला रौप्य पदक मिळणार नाहीये आणि या याचिकेच्या माध्यमातून जे रौप्य पदक मिळण्याबद्दलची आशा होती ती देखील मावळलेली। कारण विनेश फोगाटची याचिका जी आहे ती यापूर्वी 3 वेळेस त्याची सुनावणी लांबणीवर पडली, पण आता नंतरच्या म्हणजे शेवटच्या अखेर जेव्हा सुनावणीला तिची याचिका आली त्यावेळेस तिची याचिका ही ऑलिम्पिक समितीकडनं फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता विनेशला रौप्य पदक मिळणार नाहीये। रौप्य पदक जे आहे ते विभागून मिळावं असं तिने याचिकेत म्हटलेलं होतं, तशी मागणी तिने केलेली होती। तिच्या याचिकेची प्रेयर तशी होती, पण अखेर तिची याचिका फेटाळण्यात आल्यामुळे आता तिला रौप्य मिळण्याची आशा देखील मावळली। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धेश कांचे आपल्या बरोबर आहेत। सिद्धेश, काय माहिती याबद्दल? विशाल, गेले 4 ते 5 दिवस आपण प्रतीक्षा करत होतो ज्या निर्णयाची क्रीडा विभागाकडे जो निर्णय ज्याच्यासाठी दाद मागितली होती तो होता विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही। 50 किलो वजनी गटात ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट फायनल पर्यंत पोहोचली होती, पण अखेरच्या क्षणी तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरलं, त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं आणि सर्वात मोठा धक्का हा होता की तिला पदकही मिळणार नव्हतं। ऐतिहासिक क्षण होता ज्यावेळी विनेश फोगाटनं फायनल गाठली होती। पहिली भारतीय महिला ठरली होती की जी कुस्तीची फायनल जिने गाठली होती। भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या, पण फायनल दिवशी दुपारी जी बातमी आली त्या बातमीनं सगळ्यांनाच धक्का बसला होता। त्या दिवशी तिचं वजन घेण्यात आलं आणि ते 100 ग्रॅमने जास्त भरलं, त्यामुळे ती अपात्र झाली। पण विनेश फोगाटनं त्यानंतर क्रीडा लवादाकडे अर्ज केला होता यासाठी की तिला संयुक्त स्वरूपात रौप्य पदक तरी मिळावं, कारण तिला अपात्र ठरवल्यानंतर त्या स्पर्धकासोबत ती खेळली होती ज्याला तिने हरवलं होतं, तिला पुढची चाल मिळाली आणि ती फायनल खेळली आणि त्या फायनल मध्ये मेडल पण देण्यात आली। पण संयुक्त स्वरूपात तिला पण मेडल मिळावं अशी मागणी विनेश फोगाटची होती, त्यासाठी अर्ज करण्यात आला होता आणि क्रीडा लवादाकडे दाद मागण्यात आली होती। भारतातले एक प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ अशी ज्यांची ओळख आहे हरीश साळवे यांनी हे प्रकरण क्रीडा लवादाकडे नेलं होतं आणि विनेश फोगाटची बाजू मांडली होती। फार प्रयत्न करण्यात आले होते विनेशला रौप्य पदक मिळावं यासाठी, पण आता क्रीडा लवादाने हे प्रकरण हा अर्ज फेटाळलाय, त्यामुळे विनेश फोगाटला आता रौप्य पदक मिळणार नाही। भारतीय क्रीडा रसिकांसाठी ही धक्कादायक बातमी आहे। धन्यवाद सिद्धेश या सगळ्या माहितीबद्दल।